नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. बघा, SMLची नवीन लिस्ट आलेली आहे. आजच CET सेलवर नोटिफिकेशन आलेलं आहे. बघा, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट फॉर BAMS, BHMS आणि BUMS. डेट दिलेली आहे 6/9/2025. ही डेट कालची आहे आणि आज आहे 7/9/2025. म्हणजे खरी ही लिस्ट काल आली पाहिजे होती, ती आज आलेली आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलं आहे बोला, सिरियल नंबर म्हणजे SML नंबर. पुढे आहे ऑल इंडिया रँक दिलेला आहे. पुढे नीटचा रोल नंबर दिलेला आहे. नंतर CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबर दिलेला आहे. पुढे नेम ऑफ कॅन्डिडेट, जेंडर आणि नंतर कॅटेगरी दिलेली आहे. अशी ही SMLची नवीन लिस्ट आलेली आहे. मागची लिस्ट जवळपास 6 ऑगस्टला आलेली होती. इथे डेट आहे 6/9/2025 म्हणजे 6 सप्टेंबर. म्हणजे जवळपास 1 महिन्याने ही करणारा लिस्ट आलेली आहे. मग याच्या दरम्यानमध्ये काय झालेलं आहे, तर MBBS आणि BDSचा पहिला राऊंड झालेला आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मध्ये BAMS, BHMS, फिजिओथेरपिस्ट याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही नवीन लिस्ट जनरेट झालेली आहे. मग या नव्या लिस्टमध्ये काय फरक पडणार आहे, तर जुन्या लिस्टमध्ये 1396 पेजेस होते. आता या नवीन लिस्टमध्ये 1420 पेजेस आहेत. मग पेज वाढले याचा अर्थ नंबर ऑफ कॅन्डिडेटसुद्धा वाढलेले आहेत. मागच्या SMS लिस्टमध्ये म्हणजे 6 ऑगस्टच्या लिस्टमध्ये लास्ट कॅन्डिडेटचा नंबर होता 60,021 आणि आत्ताच्या म्हणजे 6 सप्टेंबरच्या SMLच्या नवीन लिस्टमध्ये लास्ट कॅन्डिडेटचा नंबर आहे 61,043. म्हणजे जवळपास 1022 कॅन्डिडेट वाढलेले आहेत. मग हे जे 1022 कॅन्डिडेट वाढलेले ते कुठले वाढलेले असतील, तर BHMS, BAMSचेच वाढलेले असतील. मग याच्यामुळे काय होणार आहे, तर कट ऑफ थोडासा वरती सरकू शकतो. पण हे जे कॅन्डिडेट ते मॅक्सिमम 275 ते 315 याच्या रेंजमध्ये जास्त वाढलेले दिसतात. त्यामुळे BAMS, BHMSच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ थोडा वाढू शकतो. पण या लिस्टमुळे आपल्याला कळू शकतं आपली कॅटेगरी रँक कुठली आहे आणि त्या कॅटेगरी रँकप्रमाणे आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे सुद्धा कळू शकेल. मग विद्यार्थ्यांनी जो राईट साईडला जो कॅटेगरी रँक दिलेला आहे म्हणजे तो OBC 1, OBC 2, खाली दिलं आहे ACBC 1, ही जी कॅटेगरी रँक आहे त्या रँकवरनं आपल्या नंबरवरनं आपल्याला कळू शकतो आपल्याला कुठे कॉलेज मिळू शकतं. म्हणून प्रेफरन्स लिस्ट भरताना बरोबर काळजीपूर्वक ती कॉलेज भरता आली पाहिजे. आपली रँक किती आहे, आपले मार्क किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला ती लिस्ट नीट भरता आली पाहिजे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबूया. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.